नमस्कार. दिव्यांग बांधवांसाठी एक चांगली अशी आनंदाची बातमी आहे. नवीन जी पोर्टल आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांग सहाय्यक पोर्टल ही लॉन्च करण्यात आली आहे. आज त्याचं उद्घाटन झालं आहे. तर या योजनेचं मुख्य उद्दिष्ट वैशिष्ट्य पाहू शकता असं आहे की तुम्ही एकदाच रजिस्ट्रेशन करायचं आणि बाकी 14 ते 15 योजना ज्या आहेत राज्य शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या या सगळ्या योजनांचा लाभ जो आहे या पोर्टलद्वारे मिळणार आहे. अशी नवीन स्वतंत्र अशी पोर्टल फक्त दिव्यांग बांधवांसाठी तयार करण्यात आली आहे. पहिल्यांदा तुमच्या समोर मी ते पोर्टल जे आहे पोर्टलची वेबसाईटची लिंक सुद्धा देणार आहे. तर दिव्यांग सहाय्यक पोर्टल अशा पद्धतीने ही आलेली आहे. तर यामध्ये कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं UDID ने सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर पाहू शकता आतापर्यंत 29,013.84 लाख UDID नोंदणीकृत आहे. तर सगळी आकडेवारी यामध्ये दिसते. अशी नवीन ही पोर्टल आजच माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते लॉन्च झालेली आहे. त्याचं उद्घाटन झालं आहे. सगळी माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आपण पहिल्यांदा ही जी नवीन पोर्टलची आहे वेबसाईट लॉन्च झाली आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल, तर याबाबतची सगळी माहिती जाणून घेऊयात आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन कसं करायचं, याचा लाभ कसा घ्यायचा, सगळी माहिती, नोंदणी कशी करायची माहिती घेऊयात. सुरुवात करूयात. तर पाहू शकता ही जी नवीन पोर्टल आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल, तर महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी UDID कार्ड धारकांसाठी एक खिडकी प्रणाली म्हणजेच विंडो सिस्टीम सिंगल विंडो डिजिटल व्यासपीठ म्हणून दिव्यांग सहाय्यक पोर्टल विकसित केला आहे. आपण गेल्या 10 ते 15 दिवसामध्ये आपण बातमी दिली होती, आपण माहिती दिली होती की नवीन पोर्टल स्वतंत्र दिव्यांग बांधवांसाठी येणार आहे. KYC वगैरे सगळी प्रक्रिया सोपी होऊन जाईल. तर हे वेब पोर्टल आणि मोबाईल ॲप दिव्यांगांना विविध शासकीय कल्याणकारी योजना आणि सेवांचा लाभ हा एकाच ठिकाणी सुलभतेने मिळवून देण्यासाठी तयार केला आहे. यामुळे पाहू शकता पारदर्शक, कार्यक्षम आणि वेळबद्ध सेवा वितरण शक्य होते, कारण प्रमाणित डिजिटल प्रणालीचा वापर केला जातो. याचा मुख्य उद्देश दिव्यांगांचं सक्षमीकरण करणं आहे. त्यामुळे पाहू शकता त्यांना एकाच पोर्टलवरून अर्ज भरून अनेक योजनांचा लाभ जो आहे हा घेता येतो. दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना असेल, सेवा, त्याचबरोबर लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित केलेली एक विंडो सिस्टीम खिडकी प्रणाली आहे. यामध्ये 14 विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारच्या योजना इनबिल्ट त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. त्यामुळे लाभार्थी त्यांच्या पात्रतेनुसार राज्यातील कुठल्याही योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्या वेबसाईटवर जाऊन नोंदणीकृत दिव्यांग नागरिक फॉर्म भरून यामध्ये योजनांसाठी अर्ज करू शकतात. भविष्यामध्ये अजून योजना त्यामध्ये ॲड केल्या जातील, अजून नवीन सुविधा सुद्धा त्यामध्ये दिल्या जातील. तर ही सुरुवात झाली आहे, एक चांगली सुरुवात दिव्यांग बांधवांसाठी. स्वतंत्र पोर्टल असावी की बाबत आपण सारखा यामध्ये आपले यूट्यूब चॅनल असेल किंवा इतर माध्यमातून आपण पुढाकार घेऊन सरकारकडे, शासनाकडे विनंती केली होती. तर यांना प्रयत्नांना, आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आलं आहे. दिव्यांग बांधवांसाठी नवीन पोर्टल शासनाने अखेर आज लॉन्च केली आहे. तर योजनांचं महत्त्व आहे, एकाच पोर्टलवर फॉर्म भरून अनेक लाभ तुम्हाला मिळवता येतात. त्यामुळे पाहू शकता प्रक्रिया सुलभ होते. वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे अर्ज करायची गरज नाही. त्याचबरोबर तुम्हाला जिल्हा तहसीलच्या ठिकाणी जाऊन सुद्धा कागदपत्र 10 ते 12 वेळा कागदपत्र जमा करायची सुद्धा वेळ लागणार नाही. या डिजिटल सिस्टीम मॅन्युअल हस्तक्षेप कमी आहे. डिजिटल पद्धतीने सगळी प्रक्रिया होणार आहे. 14 योजना यामध्ये ॲड करण्यात आल्या आहेत. तर यामध्ये दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी लिंक देतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुमच्या समोर नोंदणी प्रक्रिया कशी आहे स्टेप बाय स्टेप मी दाखवणार आहे. एकदाच रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि एकदा रजिस्ट्रेशन केलं की यावर तुम्हाला पाहू शकता तुम्ही तुमचे जे नवीन शास्त्रज्ञ असतील दिव्यांग बांधवांसाठी स्पेशल वेगळे, त्याचबरोबर काही अपडेट असतील दिव्यांग बांधवांसाठीचे परिपत्रक असतील, तर ही सगळी माहिती इथे चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर शासनाचे अधिकृत इंस्टाग्राम हँडल, फेसबुक हँडल आहे, पेज लिंक सुद्धा तिथे उपलब्ध आहेत. उद्घाटन झालं आज. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दिव्यांग मंत्री आणि सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित हे पोर्टल जे आहे दिव्यांग पोर्टल हे लॉन्च करण्यात आलं
आणि हे पोर्टल दिव्यांगांसाठी वेगळं स्थान निर्माण करत आहे. त्यामुळे डिजिटल मार्गाने सक्षमीकरण होणं शक्य होणार आहे. तर पाहूया डिटेलमध्ये कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमच्या समोर मी ही वेबसाईट ओपन केले. या ठिकाणी लॉग इनचा ऑप्शन आहे. संस्थांसाठी सुद्धा वेगळं लॉग इन उपलब्ध आहे. विभाग म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांसाठीचं लॉग इन आहे, नागरिकांसाठीचं लॉग इन. त्याच्यामध्ये काही धोरणे, कायदे आणि नियम आहेत. तक्रार असेल तर तक्रार निवारणासाठीचा ऑप्शन सुद्धा दिला आहे. त्याच्यानंतर नाही तर रजिस्ट्रेशनसाठी दिसत आहे. शासकीय रुग्णालय तुम्ही शोधू शकता. शासकीय योजनांची माहिती इथे द्या. ज्या काही योजना आहेत विविध, या शासकीय 14 योजना तुमच्या समोर दिसत आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना डायरेक्टली अर्ज केला जाऊ शकतो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर, नोंदणी केल्यानंतर दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शालांत परीक्षेनंतर मिळणारी मॅट्रिकोत्तर परीक्षा आहे. गुणवत्ता पुरस्कार, दिव्यांग व्यक्तींची साधने आणि उपकरणांसाठी आर्थिक सहाय्य, दिव्यांगांसाठी राज्य पुरस्कार योजना आहे. प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री. त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण इथे या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्यासाठी सुद्धा कमीत कमी इथे बाहेर पाहू शकता 30,000 पर्यंत. दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना ही सुरू करण्यात आली आहे. शबरी आदिवासी घरकुल योजना आहे. विशेष सहाय्य योजना जी आपल्याला माहिती आहे चालू आहे, त्यासाठी सुद्धा ऑनलाईन आता अर्ज केला जाऊ शकतो. सोपी झाली प्रक्रिया, अजून जास्त यामध्ये अर्ज वाढणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना शहरीसाठी आहे. प्रधानमंत्री दिव्यांगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण आहे. त्याच्यानंतर पुढे अजून सुद्धा योजना आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, अशा 14 योजना ऍड झालेत. आणि अजून यामध्ये योजनांची वाढ होणार आहे. अजून नवीन योजना यामध्ये ऍड केल्या जाणार आहेत. अजून योजना ऍड होतील. आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. तर मुख्य पेजवर तुम्ही आल्यानंतर इथे नोंदणीचं ऑप्शन आहे. 2 प्रकारे ऑप्शन आहेत. तुमच्याकडे UDID कार्ड, आता जवळजवळ सगळे जे लाभार्थी आहेत, दिव्यांग बांधव असतील, निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे निराधार बांधव असेल, सगळ्यांकडे UDID कार्ड असेल तर तुम्ही होय सिलेक्ट करून तुमची माहिती UDID कार्डद्वारे OTP आल्यानंतर रजिस्ट्रेशन करू शकता. जेणेकरून सगळी माहिती तुमचे जे UDID कार्डची आहे ऑटोमॅटिकली तिथे दाखवेल आणि तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. OTP तुमच्या UDID कार्डला लिंक असलेल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्वतः सगळी माहिती हाताने भरू शकता. म्हणजे इथे तुमची जी माहिती आहे, UDID कार्ड आवश्यकच आहे. पाहू शकता इथे दिलंय UDID कार्ड तुम्हाला काढावं लागेल. नसेल UDID कार्ड कंपल्सरी आहे, तर यामध्ये तुम्हाला हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. UDID कार्ड क्रमांक या ठिकाणी ऍड करायचा आहे. तुमचं जन्मतारीख आणि OTP पाठवावर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला OTP प्राप्त होईल. ही OTP त्या ठिकाणी तुम्ही टाकल्यानंतर OTP ऍड केल्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे, तुमचं UDID कार्डशी पोर्टलशी लिंक होतं आणि तुम्हाला वैयक्तिक नोंदणी पूर्ण होते. आतापर्यंत किती उमेदवार, किती लाभार्थी यामध्ये लिंक झाले त्याची सगळी आकडेवारी सुद्धा वेबसाईटवर दाखवलेली आहे. ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता. इथे पोर्टलवर सगळी माहिती या ठिकाणी दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने ही जी नवीन चांगली शासनामार्फत राबवला जाणारा जो उपक्रम आहे, खूप चांगला आहे. 14 योजना दाखवलेत. 13.84 लाख UDID कार्ड नोंदणीकृत आहेत महाराष्ट्रामध्ये. संपूर्ण 1038 नोंदणीकृत संस्था ज्या दिव्यांगांसाठी काम करतात अशा संस्था आहेत. सामाजिक संस्था 1038 नोंदणीकृत आहेत. आणि तक्रारींचं निवारण, आतापर्यंत तुम्ही तक्रार असेल तिथे नोंदवू शकता. तक्रारींचं निवारण केलं जातं. नवीन काही शासन निर्णय असतील तर या ठिकाणी जो लेटेस्ट असेल तो इथे दाखवला जातो. डायरेक्टली इथेच चेक केला जाऊ शकतो. तुम्हाला शासनाच्या वेबसाईटवर किंवा कोणत्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा गरज अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. डायरेक्टली इथे माहिती उपलब्ध होईल. इंस्टाग्राम आहे, ट्विटर हँडल आहे, इथे सुद्धा माहिती चेक केली जाऊ शकते. दिव्यांग पोर्टल म्हणजे काय हे सुद्धा सांगितलेलं आहे. तक्रार असेल तर तक्रार निवारण सेक्शन आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमचा लॉग इन करायचं आहे आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर सर्व सरकारी सेवांसाठी तुम्ही तक्रार जी आहे ही ते नोंदवली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने ही नवीन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांग सहाय्यक पोर्टल आज लॉन्च झाली आहे. सगळ्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. लवकरच यामध्ये अजून योजनांची वाढ होईल. त्याचबरोबर ज्या योजना तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल अशा योजनांसाठी आत्ताच तुम्ही या पोर्टलद्वारे अर्ज करू शकता. दिव्यांग बांधवांसाठी त्याचबरोबर
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत या लवकरच आपल्याला जो मार्च महिन्यासाठीचा हप्ता जो आहे पेन्शनबाबतचे अपडेट येत्या 2 ते 3 दिवसामध्ये प्राप्त होणार आहे. अशा सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.